आज फौजींचं आणि माझं झालं भांडणं. तर भांडणाचं कारण काय होतं चला पुढे सांगते. हॅलो, कशा आहात सर्वजण? आज सकाळ मस्त गरमागरम नाश्ता आणि चहा फौजींना बनवून दिला. तसं माझे फौजी खूप प्रेमळ आहेत, माझ्याशी बिलकुल भांडत नाहीत. पण बोलत बोलत ते असं काही बोलतात ना, की आमचं ऑटोमॅटिक भांडणं सुरू होतं. आज गेलो होतो आम्ही बाहेर, कारण मला केकचं खूप सारं सामान आणायचं होतं. आता मी एवढं सर्व सामान केकचं का आणलं मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. आता येऊयात मेन मुद्द्याकडे, भांडणाचं कारण काय होतं. तर जेव्हा आम्ही केकच्या शॉपमध्ये गेलो, मी फौजीने सांगितलं होतं की केकचं सामान घेतल्यानंतर मला एक पर्स पण घ्यायला जायचं आहे. कारण माझ्याकडे जे पण पर्स आहेत ते खूप छोट्या होत आहेत आणि आता जेव्हापासून रुद्रांश झालेला आहेत मला त्याचंच सामान जास्त कॅरी करावं लागतं. तर जी पण न्यूली मॉम्स असतील ते माझ्याशी बिलकुल रिलेट करतील, कारण जेव्हापासून रुद्रांश झाला आहे त्याचं डायपर, पाण्याची बॉटल, दुधाची बॉटल, त्याचा खाऊ, त्याचे एखादे जोड कपडे, एखादा रुमाल, माझा मोबाईल किंवा थोडंसं मेकअपचं सामान, या सर्व गोष्टी कॅरी करायला माझी जी पर्स आहे ती खूप छोटी होती. त्यामुळे मी त्यांना म्हणलं की वेलफेअरला पण जाताना मला सामान वगैरे घ्यायला खूप जास्त दिक्कत होती आहे, मला एक पर्स घ्यायची आहे. पण हे सर्व केकचं सामान घेण्यातच आम्हाला उशीर झाला आणि फौजींनी म्हणले की आपण तुझी जी पर्स आहे ती आपण नंतर घेऊयात. त्याच्यामुळं मी बसले होते रुसून, कारण पर्सशिवाय मी कसं काय करणार आणि वेलफेअर जो आहे ते जवळ आला होता. गेल्या वेळेस मला एवढी जास्त अडचण झाली होती नाही का. मोबाईल कुठं ठेवायचा, पाण्याची बॉटल कुठं ठेवायची, दुधाची बॉटल कुठं ठेवायची आणि डायपर कपडे तर घेणं मस्त आहे यार. काही झालं वगैरे तर ते कोण निस्तरा. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फुगून बसले होते, कारण त्यांनी मला पर्स घेऊन दिली नाही. त्याच्यावरूनच आमचं थोडंसं कुरबुर झालं होतं. पण ठीक आहे ना, मला त्यांनी एवढं सर्व केकचं सामान घेऊन दिलं, यासाठी बस एवढंच.